नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन स्टाईल किंवा उडुपी हॉटेलमध्ये मिळतो तसा रसम वडा। यापूर्वीही मी घरी रसम मसाला कसा बनवायचा आणि त्यापासून रसम कसं बनवायचं ही रेसिपी अपलोड केलेली आहे, पण आज त्याबरोबर उडदाचे वडे कसे बनवायचे हे सांगणार आहे। तुम्ही एकदा जर ही रेसिपी बनवली ना तर इडली सांबर अगदीच विसरून जाल। खाण्यासाठी खूप अप्रतिम लागते आणि पावसाळ्यात गरमागरम रसमची मजाच काही और असते। त्याचबरोबर जर उडदाचे वडे मिळाले ना तर रसमची चव अजूनच वाढते। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया। वडे बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी उडदाची डाळ घेतली। ती 2 ते 3 पाण्याने आता स्वच्छ धुवून घेतली आणि जवळजवळ 3 ते 4 तास आपण भिजवून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने डाळ स्वच्छ धुवून घेतली। आता ही 3 ते 4 तास आपण भिजत ठेवूया। जोवर आपली डाळ भिजते तोवर रसम तयार करू। त्यासाठी मी इथे पाव वाटी तूर डाळ घेतली। ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि अर्धा तास भिजत ठेवली होती। ती एका कुकरमध्ये टाकून घेऊ। त्यात थोडीशी हळद टाकूया आणि भरपूर असं पाणी टाकूया, कारण रसम पातळ असतं। आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढूया, कारण डाळ अगदी छान अशी मऊसर शिजली पाहिजे। इकडे उडीद डाळ भिजत ठेवून 3 ते 4 तास झालेले आहेत। आपण डाळ चेक करून बघूया। अगदी नखाने तोडली तर 2 तुकडे होतात, म्हणजे डाळ परफेक्ट शिजलेली आहे। आता यातलं संपूर्ण पाणी निथळून घेतलं आणि ही डाळ मिक्सरला लावून घेऊया। उडीद डाळ वाटणं खूप कठीण असतं तसं, तर त्यामध्ये एकतर फ्रीजमधलं 2 ते 3 चमचे म्हणजे पोहे खायचे चमचे थंड पाणी टाकायचं किंवा एखादा बर्फाचा तुकडा टाकायचा। अशा पद्धतीने म्हणजे डाळ वाटणं सोपं जातं। आणि अशाच पद्धतीने आपण 2 ते 3 बॅचेसमध्ये सगळी डाळ मऊसर दळून घेऊया। आणि आपली उडीद डाळ दळून झालेली आहे। आता ही डाळ आपण हाताने फेटून घेऊया। आणि ही डाळ कितपत बारीक वाटायची, तर अगदीच बारीक वाटायची। हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। अगदीच मऊसर आपली डाळ वाटून झालेली आहे, म्हणजे यात कणी नाही राहिली पाहिजे। जसं आपण मेदूवड्याला डाळ वाटतो ना त्या पद्धतीने। आणि 1-5 मिनिटात डाळ फेटून झालेली आहे आणि डाळ अगदीच लाईट आणि दुपटीने फुललेली आहे। तर आपली डाळ परफेक्ट कशी झाली हे कसं ओळखायचं, तर एका वाटीत पाणी घ्यायचं आणि त्यात थोडंसं पीठ टाकून बघायचं। पिठाचा गोळा जर असा वर तरंगला ना तर समजायचं की डाळ अगदीच परफेक्ट फेटून झाली। त्यानंतर यात 2 ते 3 मी कढीपत्त्याची पानं बारीक चिरून टाकली। त्याचबरोबर 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकल्या। आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकत्र करूया। त्याचबरोबर जर तुम्हाला थोडेसे जिरे आणि ओवा टाकायचा असेल तर तुम्ही तो टाकू शकता, पण मी इथे हे टाकणार नाही, कारण रसमची चव या वड्यांना मिळणार आहे। त्यामुळे वडे जितके मला साधे बनवता येईल तितके मी साधे बनवणार आहेत। डाळ छानपैकी फेटून झाली। आता वडे तयार करून घेऊ। त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवली आणि त्यात तेल तापवून घेतलं। तेल खूपच कडकडीत गरम करायचं नाही हां, अगदी मध्यम गरम करायचं आणि त्यात एका वेळी बसतील तितके वडे आपण टाकून घेऊया। आणि तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही वडे करू शकतात। यापेक्षा मोठेही करायचे असेल तर तुम्ही ते करू शकतात। 1 ते 2 मिनिट झाले की आपण ह्या वड्यांना हलवू, म्हणजे टाकल्या टाकल्या लगेचच हलवायचं नाही हां। वडे वरपर्यंत छानपैकी तळले गेले पाहिजे, नाही तर ते आपल्या झाऱ्याला किंवा चमच्याला चिकटतील। 1 ते 2 मिनिटानंतर हे असे हलवायचे, म्हणजे जोवर आपले वडे तळत नाही तोवर एकसारखं असं हलवायचं, म्हणजे सर्व बाजूंनी आपले वडे छानपैकी तळले जातात आणि सर्व बाजूंनी एकसारखा कलर येतो। वडे तेलामध्ये सोडताना मी अगदी छोटे छोटे सोडले होते, पण ते तळून आणि फुलून खूप छान असे मोठे मोठे झालेले आहेत। आणि मला इतपतच कलर हवा आहे, यापेक्षा जास्त मला कलर नको आहे। तर हे वडे आपण काढून घेऊया आणि कलर बघा किती सुरेख आला। तुम्हाला यापेक्षा मोठे वडे काढायचे असेल ना तर तुम्ही ते काढू शकता। आणि यापेक्षाही जास्त थोडेसे कुरकुरीत हवे असतील ना तर 1-2 मिनटं अजून तळून घ्या। अशाच पद्धतीने आपण दुसरे वडे सुद्धा यात टाकून घेऊया आणि ते सुद्धा अशाच पद्धतीने
तळून घेऊया. आणि हे वडे खाण्यासाठी इतके अप्रतिम लागतात की करता करताच अर्धे वडे आमच्या घरात तर संपूनच जातात, कारण खूप चवदार लागतात. आणि दुसरे वडेसुद्धा बघा किती छानपैकी 2 ते 3 मिनिटातच फुलून वर आले. 1 ते 2 मिनिटातच हे वडे आपले तळले जातात. आणि हे तळताना गॅस अगदीच मंद हवा, म्हणजे काय होईल की त्याने आपले वडे आतपर्यंत तळले जातील, वरून कुरकुरीत होतील आणि आत व्यवस्थित तळले जातील. अशा पद्धतीने आपले सर्व वडे तळून झालेले आहेत आणि खूपच सुरेख असे तळले गेले. आता एक वडा यातला मी तुम्हाला फोडून दाखवते की आतपर्यंत तळला आहे की नाही आणि आत आपल्या वड्यांना जाळी पडलेली आहे की नाही. यातला एक वडा घेऊया आणि हा आता फोडूया. आणि बघा किती छानपैकी तळले गेलेले आहेत, अगदी मऊ लुसलुशीत आतनं आणि वरून अगदी कडक कुरकुरीत आणि खूप छान अशी जाळी पडलेली आहे. अशा पद्धतीने आपले सर्व वडे तळून झालेत. आता आपण रसम तयार करूया. तर रसम तयार करण्यासाठी मी गॅसवरती एका पातेल्यात तेल गरम केलं. तेल व्यवस्थित तापलं, त्यानंतर त्यात थोडीशी मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतला. 2 ते 3 सुक्या मिरच्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या. त्याबरोबर थोडासा हिंग टाकून घेऊया आणि ही फोडणी छानपैकी परतून घेऊया एखादा मिनिट. आणि आपल्याला इथे टोमॅटो रसम बनवायचा आहे, तर मी 2 मीडियम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले, ते टाकून घेऊया. आता टोमॅटो 1 मिनिट छानपैकी तेलात मऊसर झाला की यात कोथिंबीरच्या काही कोवळ्या काड्या जवळ होत्या त्या टाकून घेतल्या. त्याचबरोबर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून मी यात टाकून घेतल्या. तेलामध्ये एखादा मिनिटभर लसूण आणि टोमॅटो परतला गेला की यात मी एक लिंबाच्या आकाराची चिंच भिजत टाकलेली होती, त्याचा कोळ टाकून घेतला. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद टाकून घेऊ आणि अतिशय थोडासा गूळ टाकून घेऊया. गूळ टाकल्याने चिंचेचा आंबटपणा आणि चिंच आणि टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होईल. त्यानंतर सर्व व्यवस्थित एकत्र करू द्यायचं आणि 1 ते 2 मिनिट छानपैकी शिजवून घ्यायचं. त्यामुळे टोमॅटोसुद्धा मऊसर होईल आणि चिंचेचा कच्चेपणा निघून जाईल. इकडे आपली तूर डाळ पण छानपैकी शिजलेली आहे आणि मी ती छान घोटून घेतलेली आहे. खरं तर रसममध्ये तूर डाळीचं फक्त पाणीच टाकतात, पण मी थोडीशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यात तूर डाळीच्या पाणीबरोबर डाळ व्यवस्थित घोटून घेतली आणि ती टाकून घेतली. आणि रसम थोडंसं पातळ असतं म्हणून मी वरून थोडंसं गरम पाणी टाकलं, पण तरी मला अजूनही हे रसम थोडंसं घट्टसर वाटतंय, तर मी अजून गरम पाणी थोडं टाकून घेणार आहे. त्यानंतर यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि एक 6 ते 7 मिनिट हे छानपैकी उकळवून घेऊया. आणि 6 ते 7 मिनिटानंतर ह्याला छानपैकी उकळ आली की आपण जो होममेड मसाला तयार केलेला होता तो पाण्यामध्ये व्यवस्थित कालवून यात सोडूया. आणि तुम्हाला जर हा होममेड मसाला बघायचा असेल ना, तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन तो होममेड मसाला चेक करू शकता. तसं तर रसम मसाला मार्केटमध्येही अवेलेबल असतो, पण होममेड मसाला टाकल्याने ना रसमची चव खूप छान वाढते. आता मार्केटमधला केव्हा बनवलेला असतो काय आणि त्यात प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं असतं. तर हा मसाला एकदा बनवून ठेवला ना तर तुम्ही घरात 2 महिने आरामशीर वापरू शकतात. आणि रसमलाच नाही तर हा सांबरला सुद्धा चालू शकतो. तर आपण 4 चमचे हा होममेड रसम मसाला घेतला. यात थोडंसं पाणी टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मसाला व्यवस्थित मिक्स झाला की हा आपला टोमॅटो रसममध्ये ओतूया. आणि हा रसममध्ये ओतल्यानंतर आता ह्याला फार जास्त वेळ उकळवायची गरज नाही, अगदी 2च मिनिट उकळवायचं. यावरती चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि फक्त 2 मिनिट एक उकळ काढून घेऊया. आपलं होममेड टोमॅटो रसम तयार झालेला आहे.
तुम्हाला मी पहिलेच सांगितलं की हे रसम तुम्ही असंही पिलं ना, अगदी ग्लासात घेऊन गरमागरम, तर खूपच छान लागेल. यात आंबट, गोड, तिखट सर्व चव असते आणि बरेच लोक असंच पितात. त्याचबरोबर तुम्ही हे भाताबरोबर खाऊ शकता, इडलीबरोबर खाऊ शकतात. चला आता आपण रसम सर्व करून घेऊया. आणि रसमचा कलर बघा किती सुरेख आलेला आहे. बघता क्षणी हे प्यावंसं वाटतं. पण आपण इथे ना भाताबरोबर ना इडलीबरोबर खाणार आहोत, हे वड्यांबरोबर खाणार आहोत. तर आता यात आपण हे उडदाचे वडे टाकूया. तुम्ही अशा पद्धतीने हे एकदा नक्कीच करून बघा. तुम्ही इडली सांबर विसरूनच जाल. आणि हो, इडली सांबरपेक्षा खूपच ही रेसिपी टेस्टी लागते आणि खूप झटपटही होते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना, तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या मस्त आणि झटपट रेसिपीबरोबर. तोवर बाय बाय.